नवनाथ सुदानदौड. त्याचा भाऊ हा त्याचा भाऊ होता एक भागवत सुदानदौड. हा 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 भागवत सुदानदौड. त्यांनी पाठिंबा दिला तर त्यांनी पाठिंबा देऊन तू मारून टाक म्हणे त्याला, मी बघून घेईन म्हणे त्याच्या भावाने. नाही त्यांनीच दाबलं मला. ते सगळे तिचे घाबरतात आता त्याला. तिथे सगळी त्याची दादागिरी जास्त आहे, हुकुमशाही त्याची जास्त. ते घाबरतात आता त्याला सगळी. डेंजर तेवढ्या राळामध्ये, लय डेंजर म्हटलं तेवढ्या राळामध्ये. तो घाबरते त्याला सगळी. दादा तेवढी फक्त तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा. अरे मी आता एसपीशी पण बोललो. हो दादा हो, मला मदतच हवी दादा. खूप गरीब. हो दादा मी खूप गरीब माणूस आहे दादा. तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी. तू काळजी करू नको. ते मी आता ह्याला पाठवलंय राजूला. हो दादा हो. राजेंद्रला. हो आणि तिथं तुला सगळे ट्रीटमेंट सगळी चांगली होईल. बरं दादा बरं. हो दादा हो दादा हो. त्यांचीच कामं तेच करा दादा. मला म्हणजे मला उद्याच्याला लय धोका आहे दादा. मी राहतो शेतामध्ये एकटा. माझे आई वडील लंगडे. माझे बाळ आहे बारीक बारीक. 2 वर्षाचा एक 4-5 वर्षाचा आहे दादा. टेन्शन घेऊ नको. हा दादा मी खूप गरीब माणूस बरं का दादा. म्हणजे मी गमवलं म्हणजे माझ्या पाठीमागे माझे आई वडील मारणार 100%. माझे पोरं पण मारणार. अरे बाळा तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा. हो दादा उपकार दादा तुमचे. महादेवासारखे आले दादा तुम्ही धावून माझ्यासाठी. बस आजच समजेन मी. हो 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 दादा हो. आणि समजा हो जय भगवंत झाला समजा. हा साहेब. हॅलो. हो करून घे बस. करून घे. करू. हो साहेब. नाही डॉक्टर जीवन राजपूत आहे. देऊ का एक मिनिट? देऊ.